मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचा आजचा शेवटचा दिवस आहे। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला यापुढे आता मुदतवाढही मिळणार नाहीये। त्यामुळे आज रात्री 11:59 हे सॉफ्टवेअर बंद होणार आहे। मागासवर्ग आयोगाच्या पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना या संदर्भामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत। सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र प्रत्येक जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांनी मागासवर्ग आयोगाला पाठवणं बंधनकारक करण्यात आलंय। राजू सोनावणे या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। राजू, अमोल, पाहतो आपण मराठा आरक्षणाची राज्यभरामध्ये सर्वेक्षण सुरू होतं। 31 जानेवारी पहिल्यांदा ही मुदत दिली होती, मात्र सर्वेक्षण बाकी असल्यामुळे 2 फेब्रुवारी ही मुदत दिली होती। मात्र आज 2 फेब्रुवारी आहे, त्यामुळे पुढील मुदत वाढवून मिळणार नाही, तर आजच सर्वेक्षण पूर्ण करावं लागेल असं मागासवर्ग आयोगाने सर्व जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांना सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे आज रात्री 11:59 पर्यंत म्हणजेच 12 वाजल्याच्या आतमध्ये जे आहे ते संपूर्णपणे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आणि हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर उद्या सकाळी 10 वाजता प्रत्येकाने सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र जे आहे ते मागासवर्ग आयोगाकडे जमा करणं बंधनकारक आहे। त्यामुळे आज 12 वाजेपर्यंत संपूर्णपणे हे एकूण सर्वेक्षण जे आहे पूर्ण करायचं आहे। कालपर्यंत पाहतो आपण की 3,14 लाखापर्यंत जे आहे ते सर्वेक्षण झालेलं होतं। त्यामुळे साहजिकच आहे की हे सर्वेक्षण आज जे आहे ते कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायचं आहे, कारण मराठा आरक्षणासाठी हे सर्वेक्षण अतिशय महत्त्वाचं असणार आहे। त्यासाठी आपण पाहतोय महानगरपालिका आणि महसूलच्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या कामाला लागल्या पाहायला मिळत आहेत। हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर मागासवर्ग आयोग याच्यावरती डेटाबेस करेल आणि मराठा समाजाचं मागासलेपण जे आहे ते कसं आहे ते सिद्ध करेल। त्यानंतर तो अहवाल राज्य सरकारला दिला जाईल। राज्य सरकार या संदर्भामध्ये विशेष अधिवेशन बोलेल आणि नवीन कायदा किंवा त्यामध्ये काय करता येईल या संदर्भातली भूमिका घेऊन जे आहे ते आरक्षण दिलं जाणार आहे। त्यामुळे पाहतो आपण आज हे सर्वेक्षण जे आहे ते अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि आज 12 वाजेपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याची सूचना मागासवर्ग आयोगाने दिलेल्या पाहायला मिळत आहेत। धन्यवाद राजू या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।